तर नक्कीच आपण बघता इथे KM रुग्णालयाच्या बाहेर जे रुग्ण आहेत त्यांच्या परिजनांना इथे अन्नदान वाटप सध्या करण्यात येत आहे। वाढदिवस न साजरा करता आज आईबाबा फाउंडेशन असतील त्यांच्या माध्यमातून इथे आज अशा प्रकारे लोकांना सेवा देण्याचं काम इथे होतं आहे। थोडक्यात आपण इथे महिला आहेत, थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेऊया किती मनाला संतुष्टी वाटते। नमस्कार, आम्हाला खूप छान वाटतं कारण आम्ही वाढदिवस न करता असं अन्नदान केलेलं आहे। सगळ्यांचं आत्मा शांत करण्याचं हे काम आहे आणि हे खूप आम्ही गौरवशाली करतो। हे शुभ कार्य आमच्या हस्ते चालू आहे। ओके, काय सांगाल? रमेश तावरे माझा मुलगा आहे, मी तिची आई आहे, त्याचा बर्थडे। समाधान वाटतंय का? समाधान आहे। असं करायला पाहिजे का सर्वांनी? हो, सगळ्यांनी असं करायला पाहिजे। नक्की, तुम्ही काय सांगाल? मी त्यांची मिसेस आहे। आम्ही आज बर्थडेच्या दिवशी अन्नदान करतोय आणि खूप पुण्याचं काम करतोय। बर्थडे न साजरा करता लोकांना जेवण आणि असाच आशीर्वाद द्या आणि असं नेहमी करत राहणार आणि सर्वांचा आशीर्वाद त्यांना राहू। नक्की मनाला समाधान वाटतंय। समाधान वाटते की बर्थडेचा हा कार्यक्रम आहे तो अन्नदान करण्यामध्ये श्रेष्ठ दान आहे। चांगली गोष्ट आहे, करायला पाहिजे, असंच करायला पाहिजे, त्याच्या पुढे असंच चालू राहील। ओके, किती मनाला शांतता वाटते? शांतता भरपूर वाटते, पण जितेंद्र तावरे यांचा वाढदिवस आहे आज। त्यांनी वाढदिवसाचा मी वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे आज आणि लोकांना अन्नदान करून यात हे मोठं म्हणजे पुण्य मिळवलं त्यांनी। तर करायला पाहिजे, हा हमेशा करायला पाहिजे आणि ते करतात पण हमेशा करतात। ओके, मागच्या वेळी टाटाला केलं तर यावेळेस गेमला करतात। ओके, तर नक्कीच नेहमीची सेवा सुरू आहे आणि याचा सेवेचा लाभ आपण बघताय, लोक घेत आहेत आणि खरोखर अन्नदान आहे, शिष्टदान आहे। अशाच प्रकारे वाढदिवस न साजरा करता, न वायपट पैसा खर्च करता अशा प्रकारे कोणालाही सेवा देणं फार गरजेचं आहे, काळाची गरज आहे। किती जणं उपाशी आहेत, किती जणं अशा प्रकारे अशा सेवेसाठी तरसत आहेत, पण अशा दानशूरवीर लोकांनी पुढे यावं आणि अशा प्रकारे लोकांची सेवा करणं हे फारच महत्त्वाचं आहे। काय सांगाल, एकंदरीत आपला कुटुंबही आपल्या सोबत आहे, आज कसं वाटतंय मनाला? खूप आनंद वाटतंय, आनंद वाटतंय। असेच सर्व मित्र परिवार पण माझे आलेले आहेत। हां, इकडं का अन्नदान करायला पाहिजे का? हो, अन्नदान करायला पाहिजे सर्वांनी असं। हां, दिनेशजी आपण आलात, किती महत्त्वाची गोष्ट आहे? आज मी पहिल्यांदाच भाईच्या बड्डेला आलो आणि भाईचा हा उपक्रम खूप छान। तो स्वतः बड्डे करत नाही, केक कापत नाही आणि तो जेवण गोरगरिबांसाठी कसं अन्नधान्य पुरवेल याच्याकडे बंटी तावडे आमचा भाई याचं करायला पाहिजे का अशा प्रकारे? असे प्रकार सर्वांनी, सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाजसेवकांनी प्रत्येक बड्डेला अनाथ आश्रम असेल, समजा आपलं दवाखाने असेल, इथे अन्नदान वाटप झालंच पाहिजे आणि